हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 63. अहो अर्धनारी नटेश्वरे, गिळित परस्परे, ग्रहण जाले एकसरे, सर्व ग्रासे. अर्थात माऊली सांगतात की अहो इतकेच काय, तर एकमेकांना गिळणारी शिवशक्ती आता आत्मस्थित योग्यासाठी सर्वस्वाच्या पलीकडे एकरूप झाली आहेत. येथे माऊलींनी अमृतानुभवामधील पहिल्या अध्यायातील 3री ओवी, आवडीचेनी वेगे, एक एका ते गिळिती अंगे, की द्वैताचे निपांगे, उघडिती आहाती, या ओवीचा संदर्भ दिला आहे. याचा अर्थ पुन्हा एकदा पाहू. जेव्हा एकाचा जोश वेग वाढतो तेव्हा तो दुसऱ्याला गिळतो, आणि या उलट जेव्हा दुसऱ्याचा जोश वेग वाढतो तेव्हा तो पहिल्याला गिळतो. परंतु द्वैताच्या नियमाच्या बांधिलकीने ते पुन्हा पुन्हा गिळिताच्या विरुद्ध कृती करत राहतात. शिव आणि शक्ती ही एकाच अंगी एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाने आपापली कार्ये करत असतात. अशा वेळी ज्याचा प्रभाव जास्त होतो त्याप्रमाणे त्याचा जोर वाढतो आणि दुसऱ्याचा जोर कमी होतो. एकाच अंगी याचा अर्थ त्या दोघांचेही एकच एक ब्रह्मांड हेच कार्यक्षेत्र आहे. याचा अर्थ आपला देह या एकाच क्षेत्री शिव आणि शक्ती कार्यरत आहेत. अशा वेळी अंशात्म्याचा प्रभाव जास्त असला तर आपण आध्यात्मिक जीवन प्रणाली अंगीकारतो, आणि मनाचा प्रभाव जास्त असला तर आपण भौतिक जीवन प्रणाली अंगीकारतो. शक्तीचा मायेचा प्रभाव जास्त झाला तर मायेप्रमाणे कार्य होते. अशा वेळी आपण मायेच्या अधीन होतो. आपल्यामधील शिवत्व निष्प्रभ होते, मन प्रबळ होते. आपण भौतिकाच्या आहारी जातो. या उलट जर आपण आध्यात्मिक जीवन जगू लागलो तर आपल्यावरील मायेचा प्रभाव निष्प्रभ होतो. आपण अंशात्म्याच्या प्रेरणेप्रमाणे जीवन जगू लागतो. या ओवीत माऊली सांगतात की तथापि आता आत्मस्थित योग्याला शिव आणि शक्ती अशी 2 भिन्न तत्वे जाणवत नाहीत. तो या दोन्हीच्याही पलीकडे आत्मस्थित झाला आहे. तो भौतिक आणि आध्यात्मिक जीवन प्रणालीच्याही पलीकडे स्थिर झाला आहे. तेथे त्याच्यासाठी सर्व काही एकरूप झाले आहे. तो कैवल्यावस्थेत स्थित झाला आहे. तो द्वैत आणि अद्वैत याच्याही पलीकडे स्थित झाला आहे. तो तुरीय अवस्थेच्याही पलीकडे स्थिर झाला आहे. तो आत्मस्वरूपावस्थेत त्याच्याही नकळत आत्मानंद घेत आहे. ओवी क्रमांक 64. वाच्य जात खाऊनी, वाचकत्वही पिऊनी, टाकिली निदय जोनी, परा तेथे. अर्थात येथे वाचकता विलीन झाली, वाचकत्वही सामावले गेले, आणि तेथे परावाणी विनम्र झाली. वाच्यता वैखरीवाणी याचा अर्थ आपण मुखाने प्रत्यक्ष बोलतो. मध्यमावाणी याचा अर्थ आपण आतल्या आत मनातल्या मनात बोलतो. पश्यंतीवाणी याचा अर्थ आपण वैखरीवाणी किंवा मध्यमावाणी यांचा उपयोग करत नाही, परंतु आपण बुद्धी स्मृती याद्वारे स्वतःशी व्यक्त होतो. या सर्वाला येथे वाच्यता असे माऊलींनी म्हटले आहे. परा. अशा प्रकारे वैखरी, मध्यमा, पश्यंती या तिन्ही वाणींमध्ये आपल्या देहादी इंद्रियांचा काही ना काही प्रकारे सहभाग असतो, आणि आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष व्यक्त होतो. परंतु चौथी जी परावाणी आहे
त्यासाठी आपल्या देहादी इंद्रियांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा कसलाही संबंध नसतो. परावाणी आपल्यासाठी सर्वस्वाच्या अतीतामधून आपल्यासाठी व्यक्त होते. परावाणी ऐकायला येणे ही भौतिक आणि आध्यात्मिक या पलीकडील सिद्धी असते. आत्मस्थित झालेल्या योग्याची वाच्यता स्वस्थितीत विलीन होते. याचा अर्थ तो वैखरी, मध्यमा, पश्यंती या तिन्ही वाणींच्या अतीत, देहातीत अवस्थेत स्थित होतो. तो मौन होतो. इतकेच नव्हे तर माऊली सांगतात की तो परावाणीच्याही पलीकडे अवस्थित होतो. तो परम मौन होतो. या योगे आत्मस्थित योगी ओंकाराच्याही पलीकडे, शब्द ब्रह्माच्याही अतीत, महापरम अद्भुत अवस्थेत स्थिर झालेला असतो. तो योगधामी पुरुषोत्तमाच्या सन्निध असतो. आता येथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे ऐकण्यासारखे आणि सांगण्यासारखे काहीही शिल्लक असत नाही. येथे परम प्रशांतता, परम मौनावस्था अवस्थित होते. आता या पलीकडे एकमेव अंतिम अवस्था राहिली आणि ती म्हणजे पूर्ण मुक्ती प्राप्त होणे, पुरुषोत्तमात विलीन होणे. परंतु ते आपल्या कोणाच्याही हाती नाही. योगधामाचे परमदिव्य द्वार आपल्यासाठी त्याच्याकडून उघडले जाते. आपण येथे या अलौकिक अद्भुत आत्मस्थितीत ते द्वार उघडण्याची प्रतीक्षा करत प्रभुविभूचे कार्य करत असायचे. येथे आपल्याला या अवस्थेत किती ठेवायचे ती त्याची इच्छा असते. ही अवस्था सायुज्य मुक्ती आणि पूर्ण मुक्ती यामधील अवस्था आहे. सायुज्य मुक्तावस्थेत आपण आपल्या स्वमर्जीने येथे येतो जातो. प्रभुविभूचे कार्य आपण आपल्या मर्जीने करत राहतो. तथापि या आत्मस्थित अवस्थेत आपण त्याच्या आज्ञेने येतो जातो आणि त्याच्या मर्जीने त्याला जे पाहिजे ते आणि तेवढेच कार्य करतो. ते कार्य झाले की आपली येथून निघायची वेळ येते. आपण निघून जातो. त्याच्यात विलीन झाल्यावर आपण त्याच्या मर्जीने त्याला पाहिजे तसे त्याच्यासह अवतार कार्यात त्याच्याबरोबर सहभागी होतो. आत्मस्थित योग्यासाठी एके भाग्यक्षणी ते परमदिव्य द्वार उघडते. आत प्रवेश होतो. 84 लक्ष योनींच्या वैश्विक अद्भुत यात्रेची सांगता होते. आता या 9व्या अध्यायाची सांगता करताना माऊली या शेवटच्या 6 ओव्यांमधून आपल्यालाही अद्भुत आत्मस्थिती प्राप्त करून देणाऱ्या गुरुरायांबद्दल सद्भावना व्यक्त करत आहेत. माऊलींच्या गुरुरायांमुळे, माऊलींना आणि माऊलींच्यामुळे आपल्याला हा अमृतानुभव प्राशन करायला मिळाला. ही अशी महाअद्भुत अनुभूती आपल्याला माऊलींनी अत्यंत सोप्या प्रकारे समजावून दिली. यामुळे हे महादुर्लभ असे महाज्ञान आपल्याला लाभले आहे. यासाठी आपण माऊलींचे किती ऋण व्यक्त करावे तितके ते कमीच आहे. ऋण व्यक्त करण्यापलीकडे आपण या आत्मस्वरूप ज्ञानदेवांबद्दल आणखी काय करू शकतो? एक नक्की करू शकतो. हा ग्रंथ संग्रही ठेवून आपण याचा अभ्यास करू शकतो आणि हा अद्भुत ठेवा पुढील पिढीसाठी जतन करून त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो. ओवी क्रमांक 65. शिव शिवा समर्था स्वामी येवडिये आनंदभूमी घेपे दिजे एके आम्ही ऐसे केले. अर्थात शिवस्वरूप समर्थ स्वामी गुरुदेव, आपण आम्हाला या आनंदभुवनी आमचे आम्ही एकट्यानेच घ्यावे द्यावे असे केले. माऊली आपल्या गुरूंबद्दल सद्भावना व्यक्त करताना म्हणतात की शिवस्वरूप समर्थ गुरुदेवा, आपण आम्हाला हे असे काही अद्भुत आनंदभुवन प्राप्त करून दिले आहे की येथे आम्हाला जो महानंद मिळत आहे त्याचा महानंद होत आहे आणि महानंद द्यायलाही महानंद होत आहे. येथे आम्ही एकटे आहोत
केवल आहोत. म्हणजेच आम्हाला हा जो महानंद प्राप्त होत आहे तो निजानंद आहे, आत्मानंद आहे, केवलानंद आहे. परमपवित्र परमशुद्ध अशा महानुभवाचा महानंद आमचे आम्ही केवल घेत आहोत. ओवी क्रमांक 66. चेतची मा चेवविले, निदैलेची मा निदविले, आम्हीची आम्हा आणले, नवलजी तुझे. अर्थात गुरुरायांनी आमच्यामधील चेतना चेतविली, आमच्यामधील अज्ञान कायमस्वरूपी झोपविले, आम्हाला आमच्या स्वस्वरूपी स्थिर केले. गुरुराया हे तुमचे नवलच आहे. माऊली गुरुरायांबद्दल म्हणतात की गुरुदेव आपण तर नवलच केले आहे. अहो आमच्यात असलेलीच चेतना आपण जागृत केली आहे. आमच्यातच असलेल्या या अद्भुत चेतनेचा आमचा आम्हालाच ठाव नव्हता. तुमच्या कृपेने आम्हाला हा अमृताचा ठेवा ज्ञात झाला. आता आम्ही एका महाअद्भुत अशा कैवल्यात आहोत. गुरुराया आपण यापुढे तर आणखीनच नवल केलेत. आमचे आता येथून पुन्हा माघारी जाणे होऊ नये म्हणून आपण आमचे अज्ञानच समूळ नष्ट केलेत. आता आमच्यात जे मुळीच नाही त्यात आता आम्ही पुन्हा जाणार कसे? या योगे गुरुराया आपण आम्हाला आमच्या स्वस्वरूपी कायमकरिता स्थिर केले आहे. आम्हाला आमची मूलभूत स्थिती प्राप्त करून दिली आहे. या भौतिकात भरकटलेले आम्ही येथे कधी परत आलो असतो की नाही ही शंकाच होती. केवळ आपल्या कृपेने आम्हाला आमचे मूलभूत ठिकाण पुन्हा प्राप्त झाले आहे ही आमच्यासाठी नवलाई आहे. हरिओम.